महाराज 9,000 मतांनी आघाडीवर आहे, तर साताऱ्यात उदयनराजे हे 7,000 मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत। दक्षिण मध्य मुंबईतनं महत्त्वाची घडामोड बघा, अनिल देसाई आघाडीवर आहेत। 153 मतांनी अनिल देसाई आघाडीवर आहेत। अत्यंत तुटपुंजीशी आघाडी अनिल देसाईंना राहुल शेवाळेंना त्यांनी मागे टाकलेलं आहे। दक्षिण मध्य मुंबईतनं ही घडामोड, राहुल शेवाळे हे खासदार आहेत आणि त्यांना पिछाडीवर टाकलेलं आहे अनिल देसाई यांनी। अनिल देसाई ठाकरे गटाचे तर राहुल शेवाळे शिंदे गटाचे उमेदवार। मुंबईतनं शिवसेनेच्या 2 गटांमधली ही थेट लढत होती। सध्या तरी ठाकरे गटाचे अनिल देसाई आघाडीवर आहेत। दक्षिण मध्य मुंबईतून 153 मतांनी अनिल देसाईंनी आघाडी घेतली आणि खासदार राहुल शेवाळे यांना मागे टाकलेलं आहे। कोल्हापूरमधून पुन्हा एकदा बघूयात ही बातमी। शाहू महाराजांना 9,000 मतांची आघाडी मिळाली। साताऱ्यामध्ये उदयनराजे 7,000 मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत। कोल्हापुरात शाहू महाराजांना 9,000 मतांची आघाडी आहे, तर इकडे साताऱ्यातली अपडेट, भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले 7,000 मतांनी पिछाडीवर आहेत। आताच्या 2 महत्त्वाच्या घडामोडी, उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत। उदयनराजे भोसलेंची उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणाला जाहीर करण्यात आली होती, तेच उदयनराजे भोसले आता पिछाडीवर आहेत। तर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे साताऱ्यातून आघाडीवर आहेत। शशिकांत शिंदे यांनी 7,000 मतांनी आघाडी घेतलेली आहे साताऱ्यामधून। शरद पवार गटाचे ते उमेदवार आहेत। अमरावतीत नवनीत राणा पिछाडीवर आहे। अमरावतीतनं महत्त्वाची घडामोड, महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे आघाडीवर आहेत, तर प्रहारचे भुबेही पिछाडीवर आहेत। 3,539 मतांनी वानखेडेंनी आघाडी घेतलेली आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणा पिछाडीवर आहेत। आत्ताची महत्त्वाची घडामोड, खासदार नवनीत राणा यांना सध्याच्या कलानुसार तरी मतदारांनी नाकारल्याचं दिसतंय। महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे हे इथून आघाडीवर आहेत। 3,539 मतांनी बळवंत वानखेडे आघाडीवर आहेत। त्यांनी